Yes, hello everybody. Very warm welcome. Thank you so much for having this beautiful and wonderful presence ever. सर्वांचे खूप खूप स्वागत आहे in our live spoken English masterclass. I welcome you everybody from the bottom of my heart. Chalo, we are just going to start for the live spoken English masterclass. Yes, how do you do everyone? कसे आहात सर्वजण? Hope you all must be fine. Thank you very much. चला लेट्स गेट स्टार्टेड. व्हॉट इज गोइंग ऑन? काय सुरू आहे? इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट इज गोइंग ऑन. येस. चला मस्तपैकी सेंटेन्सेस लिहिणार पटापट तुम्ही मला सांगणार आहात इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन. हाऊ कॅन बी मेक सर्वांना चॅट बॉक्स मध्ये व्यवस्थित मेसेज करता येतोय. हाऊ कॅन यू मेसेज इन द चॅट बॉक्स? टू मेसेज इन द चॅट बॉक्स क्लिक द बटन बिलो. चॅट चॅट बटनवर क्लिक करायचं. वरती तुम्हाला नाव दिसेल पार्टिसिपंट. पार्टिसिपंट बटन वरती सॉरी चॅटवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला वरती बटन दिसेल न्यू चॅट. न्यू चॅट बटन वरती क्लिक करा. न्यू चॅट बटन वरती क्लिक केलं की तुम्हाला तिथे दिसेल पल्लवी मॅम. तुम्हाला मला मेसेज करायचा आहे. सो माझं नाव सिलेक्ट करायचं. पल्लवी मॅम नाव दिसलं कोपऱ्यामध्ये. पल्लवी मॅम नावावर क्लिक केलं की कोपऱ्यात इन्व्हाइट बटन येतं. इन्व्हाइट वर क्लिक करायचं. चॅट बॉक्स मध्ये मेसेज करू शकता. दिस इज हाऊ यू आर गोइंग टू रिप्लाय इन द चॅट बॉक्स. सो यू नीड टू लर्न दॅट. टेक्निकल काही गोष्टी आहेत ते शिकायला लागेल. एकदाच शिकायचं मग तुम्ही चॅटबॉक्स मध्ये आन्सर्स करू शकता. टायपिंग इज द व्हेरी इट विल इम्पॅक्ट ऑन यू सो मच बाय टायपिंग, बाय स्पीकिंग, बाय रायटिंग. म्हणजे मी जेव्हा स्कूलमध्ये होते ना, आय स्टील रिमेंबर, मी जेव्हा स्कूलमध्ये होते 7th-8th स्टँडर्ड मध्ये, 7वी-8वीला जेव्हा होते, तर मी क्लास लावलेला होता एका मॅमकडे. ते गणित, विज्ञान, इंग्लिश, गणित, सायन्स, इंग्लिश असे नाही का आपले तेव्हा मॅथ, सायन्स आणि इंग्लिश असे 3 सब्जेक्टचे क्लासेस लावलेले होते 7th-8th स्टँडर्डमध्ये. तर आम्हाला मॅम आहे ना काय ट्रिक सांगायची ते बरेच जण माहिती असेल. जे पाठ केलं ना तेव्हा खूप पाठ करायला लागायचं. आन्सर मोठे पाठांतर असायचं. एवढं नाही का, एवढं प्रॅक्टिकल नव्हतं. सगळं कसं होतं की शिकवणार, अभ्यास करा, थोडं घोकंपट्टी करा, पेपर द्या, चांगले मार्क पाडा. सो खूप अभ्यास, खूप पाठांतर असायचं. सो आम्हाला त्या मॅमने एक ट्रिक सांगितली होती की पाठ करायचं आणि जे पाठ झालेलं आहे, आता पेपर आपण ते कशासाठी पाठ करतोय? आपल्याला ते पेपरमध्ये लिहायचंय. जे आपण पाठ केले ते आपल्याला पेपरमध्ये लिहायचंय म्हणून आपण ते पाठ करतोय. ते काय ते सांगायचे करा. झालं पाठ करून झालं की मग ज्याच्यातून केलंय पाठ ते पुस्तक बाजूला ठेवायचं आणि वहीमध्ये जे पाठ केलं ते मनाने लिहून काढायचं. वी आर डन. आता ज्यांनी ते मनाने लिहिलं ते कधीच नाही विसरणार. दॅट इज फॉर 100% शुअर. गेटिंग? येस. एक मिनिट. जस्ट अ मिनिट हा. Done. Now visible to you all? Okay. So that was the trick I was telling to you की जे असेल ते आम्हाला लिहायला लावायचे आणि सो ते लिहिलं की मग ते 100% आठवणार आपल्याला एक्झाम मध्ये आणि आपल्याला एक्झाम मध्ये काहीच प्रॉब्लेम नाही येणार. अशी एक मेंटॅलिटी होती. तर सेम ती गोष्ट मी तुम्हाला इथे अप्लाय करायला सांगते. जे काय आपण शिकतोय, व्हॉट एव्हर वी आर ऍक्च्युअली ट्राइंग टू लर्न, व्हॉट यू नीड टू डू, तुम्हाला ते लिहायचंय, थोडंसं टायपिंग करायचं. सो जेव्हा आपण टाईप करतो तेव्हा काय होत असतं, हँड एक्सरसाइज होते, आईज एक्सरसाइज होते, माउथ एक्सरसाइज होते, ब्रेन एक्सरसाइज, म्हणजे सगळे पार्ट्स आहे ना, सगळ्या गोष्टी
सर्वांपर्यंत पोहोचतात आणि मग जेव्हा आपण बोलतो तेव्हा ही सगळी मेहनत कामाला लागते आणि मग आपण एक इंग्लिशचं वाक्य बोलू शकतो. सो ही प्रॅक्टिस खूप जास्त महत्वाची आहे. सो आय रिक्वेस्ट इन ईच अँड एव्हरी बॅच टू प्रॅक्टिस फ्रँकली, मनमोकळेपणाने प्रॅक्टिस करा. इथे काहीच तुम्हाला हे नाही, लिमिटेशन नाहीये की केवढी करायची केवढी नाही. मनसोक्त भरपूर प्रॅक्टिस करा. ते प्रॅक्टिसच तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप करणार आहे. सो हिअर आय एम गोइंग टू राईट अ सिम्पल सेंटेन्स इन फ्रंट ऑफ युअर. तुम्ही सांगा इंग्लिशमध्ये वाक्य कसं होणार. आय वॉन्ट टू से दॅट मी काम करण्यात व्यस्त आहे. व्हेरी सिम्पल सेंटेन्स. मी काम करण्यात व्यस्त आहे. चला करा माझं वाक्य इंग्रजीमध्ये. एव्हरीवन कम ऑन, प्लीज डू मेक सेंटेन्स इन इंग्लिश. व्हेरी सिम्पल. काय सेंटेन्स आहे? मी काम करण्यात व्यस्त आहे. इंग्लिशमध्ये करायचं, व्यवस्थित करा सगळ्यांनी. डू नॉट मेक अ मिस्टेक हिअर. येस, हा. मी काम करण्यात व्यस्त आहे. आपण इंग्रजीमध्ये कसं करणार? मी व्यस्त आहे. इट ऍक्च्युअली बिकम्स इन इंग्लिश आय एम बिझी. कशामध्ये व्यस्त आहे? वेअर एम आय बिझी? काम करण्यात व्यस्त आहे. काम करण्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो? वर्कला काय लावायचं आपल्याला? आयएनजी लावायचं. आय एम बिझी इन वर्क म्हणायची गरज नाहीये. त्याच्यापेक्षा अजून फॅन्सी वे दिलाय ना मी तुम्हाला. आय एम बिझी, डायरेक्टली जे वर्ब आहे ते वर्ब घ्यायचं आणि त्याला डायरेक्टली आयएनजी लावायचं. यू आर डन. आय एम बिझी वर्किंग. हाऊ कॅन यू से? आय एम बिझी वर्किंग. आता हेच वाक्य जर का आपण घेतलं पास्ट मध्ये तर कसं होणार? की मी काम करण्यात मी काम करण्यात व्यस्त आहे का? सॉरी, आपण असं म्हणू पास्ट टेन्स म्हणू. मी काम करण्यात व्यस्त होते. लेट्स मेक इट इन द पास्ट टेन्स. मी काम करण्यात व्यस्त होते. ओके, आधीच माहित होतं का तुम्हाला मी सेंटेन्स हे लिहिणार आहे ते? मी काम करण्यात व्यस्त आहे. आय एम बिझी वर्किंग. नेक्स्ट वन, मी काम करण्यात व्यस्त होते. ऍज दिस इज द टेन्स पास्ट. जर काही टेन्स पास्ट आहे तर काय होणार? आय वॉज बिझी. आय वॉज बिझी काम करण्यात म्हणजे काय? वर्किंग. सेंटेन्सेस रेडी. आय वॉज बिझी वर्किंग. डन. नेक्स्ट वन, हिअर वी गो. मला म्हणायचंय मी काम करण्यात व्यस्त असेल. कर बरं इंग्लिशमध्ये. प्लीज मेक सेंटेन्स. मी काम करण्यात व्यस्त असेल. मी काम करण्यात व्यस्त असेल. व्हॉट इज द हेल्पिंग वर्ब यू आर गोइंग टू यूज? ऍज दिस इज द फ्युचर टेन्स. सिम्पली हे काय फ्युचर टेन्स आहे तर काय यूज करायचं आपल्याला इथे? व्हेरी ट्रू. करेक्ट. डन. मी काम करण्यात व्यस्त असेल तर काय करायचं आपल्याला? आय घ्यायचं. आय सोबत विल बी घ्यायचं. आय विल बी बिझी. आय विल बी बिझी कशात व्यस्त असेल? काम करण्यात व्यस्त असेल. सो इट बिकम्स इन दिस वे. आय विल बी बिझी वर्किंग. म्हणजेच काय? मी काम करण्यात व्यस्त असेल. डन. हे 3 नॉर्मल सेंटेन्सेस झाले. ओके, फंटॅस्टिक. आता काय करायचं आपल्याला? व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप? जर का आपल्याला या 3 वाक्यांचे क्वेश्चन्स करायचे असेल तर we can definitely for sure we can make the questions or let's see. आपण यांचं डायरेक्टली निगेशन पण करू शकतो सगळ्यात आधी. जर का निगेटिव्ह पाहू आपण. ह्याच जर का आपल्याला निगेटिव्ह करायचंय तर कसं होणार बरं पहा. जसं मी काम करण्यात व्यस्त आहे. आय एम बिझी वर्किंग. मला म्हणायचंय मी काम करण्यात मी काम करण्यात व्यस्त नाही. येस, मी काम करण्यात व्यस्त नाही. येस, करेक्ट ट्राय. मी काम करण्यात व्यस्त नाही. व्हॉट डिड आय डू? मी क्वेश्चन नाही केलं. व्हॉट डिड आय डू? मी निगेशन केलं. आता निगेटिव्ह करायचं आपल्याला. सो निगेटिव्ह करण्यासाठी जे हेल्पिंग वर्ब आहे त्या हेल्पिंग वर्बला फक्त नॉट कॉन्ट्रॅक्शन जॉईन करायचं. आता बघा, मी काम करण्यात व्यस्त आहे. आय एम बिझी वर्किंग. मी काम करण्यात व्यस्त नाही. इथे तुम्हाला करायचं असं आहे की तुम्हाला लावायचंय एम ला नॉट. तुम्हाला जर का एम ला नॉट लावलं तर तुम्ही असं म्हणू शकता आय एम नॉट बिझी किंवा यु नो व्हॉट एम प्लस नॉट जेव्हा एकत्र त्याचं कॉन्ट्रॅक्शन काय होतं माहिती तुम्हाला?
डू यू नो व्हॉट इट बिकम्स? कॉन्ट्रॅक्शन काय होतं एम प्लस नॉटचं? हॅव यू लर्न? व्हॉट इज द कॉन्ट्रॅक्शन ऑफ एम प्लस नॉट? करेक्ट, इट इज आरंट. एमंट नाही होत. एम प्लस नॉटचं सुद्धा आरंट होतं. तुम्हाला आर प्लस नॉटचं पण आरंट होतं. हो, आर प्लस नॉटचं पण आरंट होतं आणि एम प्लस नॉटचं सुद्धा आरंटच होतं कॉन्ट्रॅक्शन करायचं असेल तर. मग येणार आय आरंट बिझी वर्किंग. आय आरंट बिझी वर्किंग. मी काम करण्यात व्यस्त नाही. आय आरंट बिझी वर्किंग. ओके, डन. चला नेक्स्ट वन. हिअर मला म्हणायचंय मी काम करण्यात व्यस्त नव्हते. मी काम करण्यात व्यस्त नव्हते. चला करा इंग्लिश मध्ये. मी काम करण्यात व्यस्त नव्हते. तर पहा, मी काम करण्यात व्यस्त होते. आय वॉज बिझी वर्किंग. नेक्स्ट आय वॉन्ट टू से मी काम करण्यात व्यस्त नव्हते. ऍज दिस इज द निगेशन. मग आता इथं काय हेल्पिंग वर्ब आहे आपलं? वॉज हेल्पिंग वर्ब आहे. आपण काय करायचं? वॉजला नॉट लावायचं. मी काम करण्यात व्यस्त नव्हते. आय वॉजला नॉट लावले, झालं वॉजंट. आय वॉजंट बिझी वर्किंग. मी काम करण्यात व्यस्त नव्हते. आय वॉजंट बिझी वर्किंग. आता हेच जर का खालच्याचं पण निगेशन केलं, मी काम करण्यात व्यस्त असेल, आय विल बी बिझी वर्किंग. आणि ह्याचं पण जर का आपण निगेशन केलं की मी काम करण्यात व्यस्त नसेल, असं जर का आपण केलं तर हाऊ कॅन बी मेक ऍक्च्युली? मी काम करण्यात व्यस्त असेल, आय विल बी बिझी वर्किंग. आणि मी काम करण्यात व्यस्त नसेल, मी काम करण्यात व्यस्त नसेल, आय विल लावायचं नॉट. झालं कसं? वोंट. आय वोंट बी बिझी. विलला जर का नॉट लावलं आपण, इफ वी जॉईन नॉट टू द विल, काय होतं ते? विलला नॉट लावलं की इट बिकम्स व्हॉट? वोंट होतं. आय वोंट बी बिझी वर्किंग. मी काम करण्यात व्यस्त नसेल, आय वोंट बी बिझी वर्किंग. दिस इज हाऊ ऍक्च्युअली वी कॅन मेक सेंटेन्सेस. अशा प्रकारे आपण करू शकतो. आपण काय केले? 3 इथे नॉर्मल पॉझिटिव्ह केले आणि तिकडे 3 काय केले? निगेटिव्ह. डन. आता आपण काय करू? हे जे दोन्ही सेंटेन्सेस आहेत, नॉर्मल सेंटेन्सेस, त्याचं निगेशन आहे, या दोन्हींचे आपण काय बनवू शकतो? क्वेश्चन्स सुद्धा बनवू शकतो. हाऊ कॅन वी ऍक्च्युअली मेक द क्वेश्चन्स? मी काम करण्यात व्यस्त आहे, याचाच प्रश्न. मी काम करण्यात व्यस्त आहे का? मी काम करण्यात व्यस्त आहे का? येस, प्लीज ट्राय एव्हरीबडी. मी काम करण्यात व्यस्त आहे का? क्वेश्चन आहे तर यामध्ये यायचं. एम आय बिझी वर्किंग? मी काम करण्यात व्यस्त आहे का? एम आय बिझी वर्किंग? नेक्स्ट ह्याचा पण क्वेश्चन करायचा आता आपल्याला. मी काम करण्यात व्यस्त होते का? मी काम करण्यात व्यस्त होते का? मग त्याच्यासाठी वॉज आधी घ्यायचा आणि नंतर घ्यायचं वॉज आय बिझी वर्किंग. सिंपल. वॉज आय बिझी वर्किंग? मी काम करण्यात व्यस्त होते का? वॉज आय बिझी वर्किंग? अँड देन मी काम करण्यात व्यस्त असेल का? मी काम करण्यात व्यस्त असेल का? इन दॅट वे व्हॉट वी नीड टू डू, विल आधी घ्यायचं आणि बी नंतर घ्यायचं. मग होतं असं, विल आय बी बिझी काम करण्यात म्हणजेच काय? वर्किंग. आणि देऊन टाकायचं का देऊन टाकायचं? क्वेश्चन मार्क देऊन टाकायचं. विल आय बी बिझी वर्किंग म्हणजेच काय? मी काम करण्यात व्यस्त असेल का? चला आता आपण काय करू? हे जे सेंटेन्सेस आहेत ह्यांचे पण क्वेश्चन निगेटिव्ह मध्ये करू शकतो. जसं मी काम करण्यात, हे पहा, मी काम करण्यात व्यस्त आहे का? जसं इथं पहिले मी काम करण्यात व्यस्त नाही, याचं क्वेश्चन करायचं. मी काम करण्यात व्यस्त नाही का?
मी काम करण्यात व्यस्त नाही का? मग इन दॅट वे मी काम करण्यात व्यस्त नाही आणि त्याचाच हा प्रश्न आहे. मग काय करायचं? हे जे आरंट आहे, आरंट आय इंटरचेंज करणार तुम्ही. आरंट आय बिझी वर्किंग? मी काम करण्यात व्यस्त नाही का? आरंट आय बिझी वर्किंग? ओके डन. आता आपण ह्याचं पण करूया. मी काम करण्यात मी काम करण्यात चेंजेस पाहताय तुम्ही काय होत आहे? व्यस्त नव्हते का? मी काम करण्यात व्यस्त नव्हते का? दिस इज द क्वेश्चन. मग काय मी काम करण्यात व्यस्त होते का? वॉज आय बिझी वर्किंग आणि मी काम करण्यात व्यस्त नव्हते का? फक्त निगेशनची कपडे. मग काय करायचं? वॉजला लावायचं नॉट. वॉजला जेव्हा आपण लावतो नॉट इट बिकम्स वॉजन. पुढे घ्यायचं आय. वॉजंट आय बिझी वर्किंग? मी काम करण्यात व्यस्त नव्हते का? वॉजंट आय बिझी वर्किंग? डन. अँड नेक्स्ट वर्ड. मी काम करण्यात व्यस्त असेल का? तर याचं पण निगेशन आपण करतोय की काम करण्यात मी काम करण्यात व्यस्त नसेल का? मी काम करण्यात व्यस्त नसेल का? तर इन दॅट केस अगेन विथला नॉट लावून त्या आधी घ्यायचं. म्हणजे सिंपली दबा वोंट आधी घ्यायचं नाही नंतर घ्यायचं. वोंट आय बी बिझी वर्किंग? मी काम करण्यात व्यस्त नसेल का? समजलं का? डिड यू एव्हरीबडी अंडरस्टँड? सो कोणतं पण कधी पण रॅन्डम सेंटेन्स येणार ना तर ते आपल्याला करता आलं पाहिजे. सांगा बरं मला इंग्लिशमध्ये. ती अभ्यास करण्यात व्यस्त असेल का? ती अभ्यास करण्यात व्यस्त असेल का? ट्राय आन्सरिंग. ती अभ्यास करण्यात व्यस्त असेल का? ती अभ्यास करण्यात व्यस्त असेल का? आय सेड नो. ती अभ्यास करण्यात व्यस्त असेल का? मॅच करा बरं कुठे असेल का? पहा बरं असेल का कुठे दिसतंय तुम्हाला? ह्याच्यामध्ये असेल का कुठे दिसतंय? जमलं का? क्वेश्चन आहे ना तर तुम्ही विल आधी घ्या ना. विल शी बी बिझी स्टडिंग असं उत्तर पाहिजे. विल शी बी बिझी स्टडिंग? विल शी बी बिझी स्टडिंग? नेक्स्ट वन. आई स्वयंपाक करण्यात व्यस्त नव्हती का? आई स्वयंपाक करण्यात व्यस्त नव्हती का? थिंक प्रॉपरली. आई स्वयंपाक करण्यात व्यस्त नव्हती का? आई स्वयंपाक करण्यात व्यस्त नव्हती का? आय सेड आई स्वयंपाक करण्यात व्यस्त नव्हती का? आय डिडंट से नसेल का. वाय मेनी ऑफ यू आर टेकिंग वोंट हियर? इथं वोंट येतच नाही. आई स्वयंपाक करण्यात व्यस्त नव्हती का? Wasn't mother busy cooking? Wasn't mother busy cooking? Wasn't mother busy cooking? तो गाडी दुरुस्त करण्यात व्यस्त नाही. तो गाडी दुरुस्त करण्यात व्यस्त नाही. सांगा इंग्लिश मध्ये मला. तो गाडी दुरुस्त करण्यात व्यस्त नाही. व्हेरी गुड. तो गाडी दुरुस्त करण्यात व्यस्त नाही. तो व्यस्त नाही. ही इजंट बिझी. ही इजंट बिझी. कशामध्ये? फिक्सिंग
the car. He isn't busy fixing the car, or he isn't busy repairing the car. He is not busy repairing the car. Absolutely correct. लक्षात येते तुम्हाला? This is how we can make. Correct. आता एक सेंटेन्स देते मला वहीमध्ये करून दाखवायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 सेंटेन्सेस मध्ये इन द सेम वे, जसं मी तुमच्या समोर लिहिलंय, इन द सेम वे 12 सेंटेन्सेस मध्ये इन द नोटबुक यू आर गोइंग टू मेक. लिहा, वही काढा लवकर आणि एक सेंटेन्स लिहा. आधी 12 फॉर्म्स मध्ये बनवून घ्या, मग मी तुम्हाला रॅन्डम सेंटेन्सेस देईल, ते ट्रान्सलेशन करा. आधी ह्याची प्रॅक्टिस तुमची छान झाली पाहिजे, म्हणजे रॅन्डम सेंटेन्सेस क्विकली करता येतील, जास्त तुम्ही टाइम नाही घेणार. हॅव यू टेकन आउट युअर नोटबुक? वही काढली सगळ्यांनी? ग्रेट. चला, लिहा. तो नोकरी शोधण्यात व्यस्त आहे. तो नोकरी शोधण्यात व्यस्त आहे. हे सेंटेन्स मला 12 फॉर्म्स मध्ये लगेच बनवून दाखवायचं. यू हॅव रेफरन्स सेंटेन्सेस इन फ्रंट ऑफ युअर. मी तर केले तसेच तुम्ही कॉलम करायचे असं अजिबात काहीच नाहीये. तुम्ही तुमच्या पद्धतीने एका खाली एक लिहा. आधी हे 3 सेंटेन्सेस लिहा, एक ब्रेक द्या, मग खालचे 3 लिहा, मग ब्रेक, थोडस एक लाईन ड्रॉप करा आणि मग पुढचा सेंटेन्स लिहू शकता. तो नोकरी शोधण्यात व्यस्त आहे. चला लवकर करा इन द नोटबुक. मी तुम्हाला देन आय विल गिव्ह यू रॅन्डम सेंटेन्सेस.
झालं का एव्हरीबडी? झालं लिहून सर्वांचं? येस. ओके, दॅट्स ब्युटिफुल. ओके, सगळ्यांचं लिहून झालंय ना? डन. आता तुम्ही काय करायचं, चेक करा एकदा. व्हॉट एक्झॅक्टली वॉज, काय सेंटेन्स दिलं होतं मी तुम्हाला? तो नोकरी शोधण्यात व्यस्त आहे. ही इज बिझी फाइंडिंग जॉब. सर्चिंग पण चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. ही इज बिझी सर्चिंग जॉब और ही इज बिझी फाइंडिंग जॉब. ओके, त्याच्यानंतर तो नोकरी शोधण्यात व्यस्त होता. ही वॉज बिझी फाइंडिंग जॉब. तो नोकरी शोधण्यात व्यस्त असेल, ही विल बी बिझी फाइंडिंग जॉब. बरोबर आहे, ही विल बी बिझी फाइंडिंग जॉब. बरं, तो नोकरी शोधण्यात व्यस्त नाही. ही इजंट बिझी फाइंडिंग जॉब. तो नोकरी शोधण्यात व्यस्त नव्हता. ही वॉजंट बिझी फाइंडिंग जॉब. तो नोकरी शोधण्यात व्यस्त नसेल. ही वॉन्ट बी बिझी फाइंडिंग जॉब. नेक्स्ट वन, तो नोकरी शोधण्यात व्यस्त आहे का? इज ही बिझी फाइंडिंग जॉब? तो नोकरी शोधण्यात व्यस्त होता का? वॉज ही बिझी फाइंडिंग जॉब? तो नोकरी शोधण्यात व्यस्त असेल का? विल ही बी बिझी फाइंडिंग जॉब? तो नोकरी शोधण्यात व्यस्त नाही का? इजंट ही बिझी फाइंडिंग जॉब? तो नोकरी शोधण्यात व्यस्त नव्हता का? वॉजंट ही बिझी फाइंडिंग जॉब? तो नोकरी शोधण्यात व्यस्त नसेल का? वोंट ही बी बिझी फाइंडिंग जॉब? असे तुमचे आन्सर्स पाहिजे. जमलं? बरोबर आलंय? ओके. आता वहीमध्ये माझा व्हिडिओ मी बंद केलेला आहे. आय हॅव टर्न्ड ऑफ माय व्हिडिओ. आता सी, मी काही सेंटेन्सेस सांगतेय तुम्हाला. तुम्ही मला चॅट बॉक्स मध्ये इंग्लिश लगेच वहीमध्ये लगेचच इंग्लिश ट्रान्सलेशन करायचे आहेत. चला लिहा वहीमध्ये द व्हेरी फर्स्ट सेंटेन्स. कम ऑन, राईट डाऊन इन युअर नोटबुक. रॅन्डम सेंटेन्सेस देणार आहे मी तुम्हाला. आता तुम्ही व्यवस्थित विचार करून उत्तर करायचं आहे. ठीक आहे ना? चालेल? चला लिहा फर्स्ट सेंटेन्स. प्लीज राईट डाऊन द व्हेरी फर्स्ट सेंटेन्स. वडील मुलांना, लिहा, वडील मुलांना गृहपाठात मदत करण्यात व्यस्त आहेत का? व्यवस्थित बनवायचं. इट इज द लॉंग सेंटेन्स बट यू हॅव टू मेक इट. वडील मुलांना गृहपाठात मदत करण्यात व्यस्त आहेत का? इट इज द लॉंग सेंटेन्स बट वी कॅन. आपण खूप प्रॅक्टिस केली, आपण नक्की करू शकतो. करा. इन युअर नोटबुक प्लीज राईट डाऊन. वडील मुलांना गृहपाठात मदत करण्यात व्यस्त आहेत का? चला, बनलं का आन्सर? येस, वडील मुलांना गृहपाठात मदत करण्यात व्यस्त आहेत का? पहा, उत्तर असं पाहिजे. इज फादर बिझी? इज फादर बिझी? वडील व्यस्त आहेत का? इज फादर बिझी हेल्पिंग चिल्ड्रन इन होमवर्क? इज फादर बिझी हेल्पिंग चिल्ड्रन इन होमवर्क? वडील मुलांना गृहपाठात मदत करण्यात व्यस्त आहेत का? नेक्स्ट वन. चला पुढचं सेंटेन्स लिहा. आई आई डबा भरण्यात व्यस्त नव्हती. आई डबा भरण्यात व्यस्त नव्हती. करा इंग्लिश मध्ये. थिंक प्रॉपरली, मेक द आन्सर.
आई डबा भरण्यात व्यस्त नव्हती. चला लवकर लवकर करायचंय. आई डबा भरण्यात व्यस्त नव्हती. मदर वॉजंट बिझी पॅकिंग लंच. मदर वॉजंट बिझी पॅकिंग लंच किंवा म्हणू शकता पॅकिंग टिफिन. चालेल, दोन्ही पण करेक्टच आहे. मदर वॉजंट बिझी. गुड. चला नेक्स्ट वन. ती ती प्रकल्प व्यवस्थापित करण्यात व्यस्त आहे. ती प्रकल्प व्यवस्थापित करण्यात व्यस्त आहे. ती प्रकल्प व्यवस्थापित करण्यात व्यस्त आहे. प्रकल्प व्यवस्थापित करणे म्हणजे मॅनेजिंग प्रोजेक्ट. ती प्रकल्प व्यवस्थापित करण्यात व्यस्त आहे. ती व्यस्त आहे. शी इज बिझी मॅनेजिंग अ प्रोजेक्ट. लिहा, शी इज बिझी मॅनेजिंग अ प्रोजेक्ट. पहा, असे वाक्य बनवता आले पाहिजे ना. रॅन्डम सेंटेन्सेस येतात असे. नेक्स्ट. कर्मचारी. लिहा, कर्मचारी कर्मचारी सादरीकरण तयार करण्यात व्यस्त होते. कर्मचारी सादरीकरण तयार करण्यात व्यस्त होते. कर्मचारी सादरीकरण तयार करण्यात व्यस्त होते. कसं होणार? कर्मचारीसाठी एम्प्लॉईज घ्या, वर्कर्स घ्या. एम्प्लॉईज वर बिझी प्रिपेअरिंग अ प्रेझेंटेशन. सादरीकरण म्हणजे प्रेझेंटेशन, तयार करणे म्हणजे प्रिपेअर. एम्प्लॉईज वर बिझी प्रिपेअरिंग अ प्रेझेंटेशन. चला नेक्स्ट वन. त्या दोघी. लिहा वहीमध्ये. त्या दोघी त्या दोघी
गुंतागुंतीच्या त्या दोघी गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्यात व्यस्त होत्या का? त्या दोघी गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्यात व्यस्त होत्या का? विचार करा, उत्तर लिहा. त्या दोघी गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्यात व्यस्त होत्या का? होत्या का? काय लिहिलं आन्सर? असं येत असतं, असे मोठे सेंटेन्स येत असतात. त्याच्यामुळं कॉन्सेप्ट वरती, साधे साधे सेंटेन्स वरती खूप प्रॅक्टिस असली की मग असे कॉम्प्लिकेटेड सेंटेन्स पण जमू शकतात. उगच एखाद्या कॉन्सेप्टला मी जास्त वेळ उगच नसते देत. त्या दोघी जणी, त्या दोघी जणींना इंग्लिश मध्ये पहिली गोष्ट तर म्हणतात बोथ ऑफ देम. काय म्हणणार? त्या दोघी जणी. इंग्लिश मध्ये म्हणायचं बोथ ऑफ देम. दोघी म्हणजे बोथ, त्या, ते म्हणजे दे. देच इथं ऑब्जेक्टिव्ह केस घ्यायला लागते. बोथ ऑफ देम म्हणा. दोघी जणी, त्या दोघी जणी, बोथ ऑफ देम. त्या दोघी जणी गुंतागुंतीचे प्रश्न सोडवण्यात व्यस्त होत्या का? तर आता दोघी जणी म्हणजे आपल्याला वर घ्यायला लागेल, वॉज थोडी घ्यायचं. वर बोथ ऑफ देम बिझी. त्या दोघी जणी व्यस्त होत्या का? असं करायचं अर्धच. वर बोथ ऑफ देम बिझी गुंतागुंतीचे प्रश्न सोडवण्यात, सॉल्विंग कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम्स. वर बोथ ऑफ देम बिझी सॉल्विंग कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम्स. Were both of them busy solving complex problems? This is how your answer should be. येतंय लक्षात? Yes. Hope you guys understood. समजतंय का कसे सेंटेन्सेस आपण बनवतोय? करेक्ट. हे जरुरी असतं, म्हणूनच थोडा वेळ देऊन आपण बनवतोय. तुम्हाला पण लक्षात येईल कसं कसं. सगळं मीच करून देणार ना, तर तुमची डेव्हलपमेंट जी व्हायला पाहिजे ती राहते. चला, इट्स ओके. आता एक वर्ब देते, जसं मी तुम्हाला आज बोर्ड वरती दिलं होतं. इन द सेम वे तुम्ही याच्यामध्ये नोटबुक मध्ये करणार आहात. तर कसं करायचं पहा. सेंटेन्स घ्या लिहून आणि ते 12 सेंटेन्सेस मध्ये बनवायचे तुम्ही. लिहा. कर्णधार अवघड देणारे व्यवस्थित बनवायचं. कर्णधार संघासोबत समन्वय साधण्यात व्यस्त आहे. कर्णधार, लिहा. कर्णधार संघासोबत समन्वय साधण्यात व्यस्त आहे. कर्णधार संघासोबत समन्वय साधण्यात व्यस्त आहे. आता हे पूर्ण 12 फॉर्म्स मध्ये मला पाहिजे. एकदा याचं इंग्लिश लिहून घ्या. कॅप्टन इज बिझी. कॅप्टन इज बिझी समन्वय साधणे, कोऑर्डिनेटिंग विथ टीम. व्हिडिओ बंद आहे माझा, बोर्ड कसा दिसेल? वहीमध्ये लिहायला लावतीये मी. 15 मिनिटं झाले. कॅप्टन इज बिझी कोऑर्डिनेटिंग विथ द टीम. कॅप्टन इज बिझी कोऑर्डिनेटिंग विथ द टीम. चला, हे सेंटेन्स करणार आहे तुम्ही पूर्ण 12 फॉर्म्स मध्ये. इज दॅट क्लिअर? डन. आज इथेच थांबू. सी यू इन द नेक्स्ट क्लास. बाय. टेक केअर. कीप लर्निंग. छान प्रॅक्टिस करा. पाहिजे तर मी आता जेवढे सेंटेन्स लिहून दिले ते ओरली तुम्ही 12 फॉर्म्स मध्ये सुद्धा बनवू शकता. इट विल हेल्प यू. थँक्यू. चलो, बाय.